नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. टीम देवेंद्र ॲट 100 या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत असणार आहेत राज्याच्या ग्रामविकास मंत्री, महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे. ताई, स्वागत आहे. दुसऱ्या मंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या टीममधल्या, त्यांच्याकडनं आपण त्यांच्या खात्याची कामगिरी, 100 दिवसात त्यांनी कसा कारभार केला, आपल्या खात्याचा आणि राज्यातला गाव सुधारण्यासाठीची पावलं कशी उचलली, त्यांनी जे मध्यंतरी काही निर्णय घेतले, काही महिलांना मोठा आधार दिला, महिला बचत गटाच्या माध्यमातून असेल किंवा त्याच्यातून पुढे काही चालना मिळण्यासाठी म्हणून वेगवेगळे निर्णय ते आता घेऊ पाहत आहेत. सुरुवात ताई काय सांगाल की 100 दिवसातली कामगिरी 7 तारखेला पूर्ण होत आहेत, पण कशी केली आणि कसे कसे टप्पे पूर्ण केले? 100 दिवसातली कामगिरी स्वतःचीच पाठ थोपटून घेणं योग्य नाही राहणार, पण तरी एखाद्या नवीन सुनेला आपण स्वयंपाकघरात पाठवलं आणि सांगितलं आज पूर्ण स्वयंपाक तुला करायचा आहे, तेव्हा तिची कशी धांदल उडते की कुठल्या बरणीत काय आहे हे शोधण्यात थोडासा वेळ जो जातो तो आम्हालाही लागला वेळ. माझ्याकडे आज रोजगार हमी योजना आहे, महिला आणि बालकल्याण आहे, जलसंधारण, ग्रामविकास आणि जलसंधारण आहे आणि हे सर्व खाते खूप वास्ट आहेत आणि सर्व खाते सामान्य माणसाशी जोडलेले आहेत. त्यामुळे जेव्हा मी या खात्यांच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी विचार करायला बसले तेव्हा मला एवढंच लक्षात आलं की जास्तीत जास्त मला ग्रामीण भागातल्या जनतेबरोबरच काम करायचं आहे. कारण महिला ज्या वंचित आहेत, पीडित आहेत, जी बालकं वंचित आहेत, जी ग्रामीण भागातली जनता विकासापासून वंचित आहे आणि रोजगार हमी योजना हे मजूर आहेत, ते सुद्धा स्वतःच्या रोजच्या जीवनामध्ये संघर्ष करत आहेत. त्यामुळे कुठेतरी गरीब वंचित लोकांबरोबर मला काम करायचं आहे. तेव्हा त्यांना नेमकं काय हवं आहे याचा थोडासा मी वेध घेतला आणि मला लक्षात आलं की आत्ताच्या गेल्या 3 वर्षाच्या माझ्या राजकीय कारकिर्दीत मी ऑब्झर्व केलं की सगळ्यात आधी लोकांना पाणी हवं आहे आणि म्हणून एक फार मोठा फ्लॅगशिप ॲम्बिशियस आम्ही योजना जाहीर केली, जलयुक्त शिवार अभियान, ग्रामविकास आणि जलसंधारणच्या माध्यमातून. आणि आज 5000 गावं आम्ही महाराष्ट्रात निवडलेली आहेत. ही योजना चांगली पॉप्युलरही होत आहे, लोकांमध्ये जागृती निर्माण होत आहे आणि पर ड्रॉप मोर क्रॉप हा कॉन्सेप्ट घेऊन आम्ही गावोगावी जात आहोत आणि ही अतिशय यशस्वी योजना होईल याच्यासाठी आम्ही पावलं उचलत आहोत. 5000 गावं एका वर्षामध्ये, अशी 25,000 गावं ही 5 वर्षामध्ये दुष्काळमुक्त करण्याचा आमच्या मुख्यमंत्र्यांचा एक मानस आहे. दुष्काळाचं पॅकेज दरवर्षी देण्यापेक्षा गावं कायमस्वरूपी दुष्काळातून मुक्त कशी करायची याच्यावर आम्ही बसून ह्या GRची प्रत्येक ओळ अक्षरशः जीव ओतून आम्ही डिझाईन केलेली आहे आणि खूप इन्व्हॉल्व होऊन हा आम्ही कार्यक्रम राबवत आहोत आणि मला तो कार्यक्रम लोकांच्या मनाच्या जवळ गेलेला दिसतोय, त्याचा प्रतिसाद खूप छान आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण भागातील जनतेला जोडणं, मुख्य प्रवाहाशी संगणकीकरणाच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या जनतेला लोकांशी जोडणं, ग्रामीण भागाची ग्रामपंचायत ही स्ट्रॉंग करणं आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचं इन्कम वाढवणं, जास्तीत जास्त कन्झ्युमेबल एनर्जीचा वापर करणं, जास्तीत जास्त योजना ह्या ग्रामपंचायत लेवलवरच राबवण्यासाठी त्यांना स्ट्रेंथन करणं, ह्या पावलं आम्ही आताच्या काळामध्ये उचलली. अगदी खरं आहे की काही प्रश्न पण ताई तुमच्यासाठी आलेले आहेत, तुमच्या खात्यासाठी लोक विचारतात. कोल्हापूरहून महिला संघटनेच्या कार्यकर्त्या आहेत, त्यांनी काय प्रश्न तुम्हाला विचारलाय तो पाहूया. महाराष्ट्रासाठी स्त्री भ्रूण हत्येचं जे वाढतं प्रमाण आहे तो एक गंभीर प्रश्न झालेला आहे आणि त्या बाबतीत सगळ्या महिला संघटना PCPNDT ऍक्ट जो आहे त्याची कडक अंमलबजावणी करा अशी मागणी करतायत आणि त्याच्यासाठी लढतायत. परंतु अलीकडच्या काळामध्ये तुमचं असं एक विधान मी वृत्तपत्रांमधून वाचलं की लिंगनिदान चाचण्या ज्या आहेत त्या चाचण्या कायदेशीर कराव्या असं तुमचं म्हणणं तुम्ही मांडलेलं आहे आणि असं जर असेल तर एकूणच गर्भपात कमी होतील असा तुमचा विचार तुम्ही व्यक्त केलेला आहे. मला एका महिला संघटनेची कार्यकर्ती म्हणून मला हे जाणून घ्यायचंय की तुमचा जो विचार आहे लिंगनिदान चाचण्या कमी कायदेशीर करण्याचा, तो कसा काय प्रभावी ठरू शकतो हा माझा प्रश्न आहे. ठीक आहे, आपण महिला बालकल्याणवर आला आहात, महिला बालकल्याणचा विषय विचारला आहात आणि मी आज जे काम करत आहे त्याच्यामध्ये स्त्रीभ्रूण हत्येचं काम हे मी गेले अनेक वर्ष करत आहे. लेख वाचवा राष्ट्र वाचवा अभियान हे मी राबवलं आणि मी ह्याचा खूप PCPNDTची मेंबर होते, याचा मी खूप अभ्यास केला आणि मला लक्षात आलं की टीका करू किंवा काही करू, लोकांच्या मध्ये आउट ऑफ द बॉक्स विचार घेऊन जाण्याची आज गरज आहे. मी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानामध्ये हेच सांगितलं की आपण महिलेला जन्म, आपल्याकडे सेक्स डिटर्मिनेशन हे इल्लीगल आहे, सेक्स डिटर्मिनेशन करू नये आपण असं म्हणतो आणि मग तिथे ब्लॅक मार्केटिंग सुरू होतं. सेक्स डिटर्मिनेशन आपण जेव्हा बॅन करतो तेव्हा लोक त्याच्यासाठी ते करण्यासाठी पैसे घेतात
आपण जेव्हा सोनोग्राफी करतो, एफ फॉर्म भरतो, तेव्हा आपण मुलीला, त्या आईवडिलांना अधिकार असायला पाहिजे की त्यांच्या घरात काय जन्म घेत आहे. आणि जेव्हा प्रेग्नन्सी ट्रॅकिंग करायचं आहे तेव्हा त्यांच्या गर्भामध्ये मुलगा आहे का मुलगी आहे हे जर कळलं तर ते का अबॉर्शन करतात आणि कशामुळे करतात हे ट्रॅकिंग करणं इझी होईल. हा एक उपाय. मुलींची संख्या कमी होत आहे आणि ती वाढवण्यासाठी अनेक आपण हातपाय मारले, पण लोकांच्यावर आपण डॉक्टरांवर केसेस केल्या, सोनोग्राफी मशीन्स आणि सोनोग्राफीच्या सेंटर्सवर आपण सील लावले, पण जे आईवडीलच आपल्या गर्भातलं लेकरू काढून फेकतायत त्यांची मानसिकता बदलण्यासाठी कुठेतरी कडक उपाययोजना पाहिजेत. आणि मग असे जर 10 लोक सोनोग्राफी सेंटरमध्ये गेले, त्यातले 8 लोकांना आपल्याला काय होणार आहे कळेल आणि त्यांची मानसिक तयारी ते करू शकतात. आणि बाकीचे 2 लोकांचं ट्रॅकिंगमधून आपल्याला कळेल की ह्यांचं पुढे प्रेग्नन्सीचं काय झालं. जेव्हा हे रेकॉर्डवर येईल हे मॉनिटर करणं सोपं जाईल आणि मुलीला हक्कानी जन्म घेता येईल. लपून बाय मिस्टेक वर दिवस गेले आणि मग अबॉर्शन करता नाही आलं म्हणून ही जन्मली असेही म्हणणारे आईबाप मी पाहिलेले आहेत. आणि म्हणून हा हक्क घेण्यासाठी एक आउट ऑफ द बॉक्स जरी विचार असला तरी ह्याच्यामध्ये ट्रॅकिंग सहज आपल्याला करता येईल ह्या प्रेग्नन्सीचा, असा एक विचार मी मांडला. मुलीला जन्म घेता यावा याच्यासाठी एक उपाय PCPNDT मध्ये सतत काम केल्यानंतर मी एक नोंदवला. कारण आपल्याच देशामध्ये हे बॅन आहे, आपल्याकडे बॅन आहे कारण आपल्याकडे स्त्रीच्या बाबतीतली हे विचारधारा आहे, तिचा जन्म, तिच्याबद्दल असलेली असमानता, आणि ही घालवण्यासाठी एक उपाय की कमीत कमी आपण अबॉर्शन्स मुलीचे गर्भाचे होऊ नये याच्यासाठी ट्रॅकिंग इझी व्हावं याच्यासाठी हा एक उपाय मी सुचवलेला आहे. हा उपाय सुचवून तुम्ही वेगळा समोर विचार मांडलेला. आपल्याला एक सिंधुदुर्गमधनं प्रश्न आहे, तो प्रश्न घेऊ, त्याचं उत्तर घेऊन आपण मग पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. ताईंना मला हा प्रश्न विचारायचा आहे की ज्या पद्धतीने लोकसभेत, विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता हे पद आहे, तसेच महानगरपालिकांमध्ये सुद्धा विरोधी पक्षनेता हे पद आहे, पण त्या पद्धतीने जिल्हा परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता असं पद का नाही? कारण हे पद पूर्वी होतं परंतु ते नंतर काढून घेण्यात आलं. आज अशी परिस्थिती आहे की बऱ्याच जिल्हा परिषदेमध्ये सत्ताधारी हे बऱ्याच प्रकरणांमध्ये स्वतःच्या सत्तेच्या अनुषंगाने बऱ्याच योजनांचा लाभ घेत असतात. आज आमच्या जिल्हा परिषदेमध्ये बघितला तर आमच्या जिल्हा परिषदेमध्ये सत्ताधाऱ्यांच्या मतदार क्षेत्रामध्ये किंवा ठराविक 15 ते 20 मतदार क्षेत्रामध्ये सर्व योजनांचा लाभ दिला जातो, परंतु बाकीच्यांना त्याचा काहीच लाभ मिळत नाही. त्यामुळे जर विरोधी नेता हे पद पूर्वी जसं होतं तसं जर पुन्हा मॅडम निर्माण केलं गेलं तर खूप बरं होईल. कारण त्याला स्थायी समितीमध्ये स्थान दिलं गेलं, तशी जर आपण अधिनियमांमध्ये बदल करू शकलो आणि त्याला स्थायीमध्ये स्थान दिलं गेलं तर बऱ्याच अंशी या प्रश्नाचा निकाल लागू शकेल. आणि मला वाटतं विरोधी पक्ष नेता हे पद पूर्वी जे जिल्हा परिषदेमध्ये होतं ते आता का नाही, हा मला प्रश्न आहे. महत्वाचा प्रश्न त्यांनी विचारला. चांगली कल्पना सुचवली प्रश्नापेक्षा मला म्हणता येईल, मी त्यांचं स्वागत करते. विरोधी पक्षनेतापदी जिल्हा परिषदमध्ये का नाही हा प्रश्न त्यांनी विचारला आणि हा प्रश्नात एक सूचना त्यांनी केली. ह्याच्यावर विचार करायला काही हरकत नाही. मी खरंच जाऊन होमवर्क करेन याच्यावर की कारण जिल्हा परिषद हे मिनी मंत्रालय आहे आणि तिथे जर विरोधी पक्षाचा अंकुश नाही आहे तर आपण त्याच्याबद्दल विचार करायला हरकत नाही. ही सूचना म्हणून मी स्वीकारते आणि नक्की याच्यावर विचार करते. पण पदं किती निर्माण केल्याने काम लोकांचं होणं हे महत्त्वाचं आहे. कुठेही किती मंत्री असतील, किती विरोधी पक्षनेते असतील आणि कितीही पदाधिकारी असतील तर लोकांपर्यंत काम करण्याची मानसिकता त्यांची असली पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे जे कोणी पद निर्माण झाले त्यांनी लोकांची कामं करण्याकडे भर द्यायला पाहिजे, हे मात्र लोकप्रतिनिधी म्हणून अधिकाधिक भर दिला पाहिजे विकासाच्या कामावरती. इतर मुद्दे आता आपण ग्रामविकासाच्या संदर्भातले पाहिले, महिला बालकल्याण असेल किंवा जलसंधारणाच्या कामाच्या संदर्भातले असतील, ते मुद्दे आपण बोलणार आहोत ब्रेक नंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. पंकजाताई, आता महिला बालकल्याण या खात्याकडे आपण येऊया. ग्रामविकासासंदर्भात किंवा त्याची काही गोष्टी आपण बोललो, पण महिला सक्षमीकरणासाठी म्हणून खास करून काय पावलं तुमच्याकडनं आता उचलली जाणार आहेत, त्याच्यासाठी पुढे कशी कशी योजना असणार आहे? महिला सक्षमीकरण महिला आणि बालकल्याण या खात्यामार्फत आणि एक महिला मंत्री म्हणून ग्रामविकासच्या सुद्धा मार्फत करण्याचं आम्ही पावलं उचलणार आहोत. याच्यामध्ये आम्ही महिलांच्या बचत गटांचं जे जाळं पूर्ण महाराष्ट्रभर आहे ह्याला कुठेतरी न्याय देण्यासाठी, त्यांना ट्रेनिंग बरोबर त्यांच्या प्रोडक्ट्सना मार्केट देण्यासाठी आता एक पोर्टल आम्ही करतोय.
म्हणजे ऑनलाईन शॉपिंग. दरवेळी त्या महिलांचं जे प्रोडक्ट आहेत ते एखाद्या एक्झिबिशनमधले मांडले जातात, ते लोकांना आवडतात आणि परत त्या महिला त्यांच्या अप्रोचच्या बाहेर निघून जातात. तर आता आम्ही महालक्ष्मी सरसमधून इथे फार मोठं प्रदर्शन केलं आणि अशी प्रदर्शन आता कोकणाचं पण आमचं होणार आहे, आमचं विविध डिव्हिजनमध्ये होणार आहे. तर या महिलांचे जे हिट झालेले प्रोडक्ट्स आहेत, जे लोकांमध्ये पॉप्युलर झालेले प्रोडक्ट्स आहेत, त्यांचं आम्ही पोर्टल तयार करणार आहोत आणि त्यांचं ऑनलाईन शॉपिंग लोकांना करता येईल, ऑनलाईन ऑर्डर्स देता येतील. काही महिला बचत गटाच्या महिलांचं आता ऑनलाईन ऑनलाईन आम्ही करणार आहोत. ज्या ट्रायबल एरियाजमध्ये आहेत त्याच्या तिथे आम्ही ट्रेनिंग देऊन तिथे आमच्या तिथे आमचे जे संचालक जातात, जिथे ते काम करतात, ट्रेनिंग देऊन त्यांना ते ऑपरेट करायला पण आम्ही शिकवणार आहोत. तर एक मोठं प्रभावी पाऊल आम्ही याच्या माध्यमातून उचलणार आहोत. अगदी खरं आहे की प्रभावी पाऊल तुम्ही उचलणार आहात, पण अजूनही काही ज्या गोष्टी सजगतेने समाजामध्ये व्हायला पाहिजेत. ऑनर किलिंगच्या संदर्भात जो मुद्दा खास करून येतो आणि तुम्ही पुढे जाऊन त्याच्यात प्रबोधन केलं पाहिजे, या खात्याने अधिकाधिक उतरलं पाहिजे, याच्यात सरकार किती कडक पद्धतीने समोर जाणार आहे, जे आता समाजामध्ये घडताना दिसतंय अधिक. जी एखाद्या व्यक्तीचं जीवन हे सगळ्यात महत्त्वाचं असलं पाहिजे आणि सरकारच्या, शासनाच्या, प्रशासनाच्या प्रथम प्रायोरिटीमध्ये एक व्यक्ती आणि त्याचं जीवन पाहिजे. आपल्याकडे काय असतं, जिथे जे जास्त पिकतं तिथे ते विकत नाही, त्याप्रमाणे आपल्याकडे माणसं आहेत, फार पॉप्युलेशन आहे म्हणून आपण माणसांची किंमत करत नाही आणि म्हणून कुठेतरी माणसाच्या जीवाची किंमत केली पाहिजे आणि त्या बाबतीत प्रशासनाने कुठलाही नियम वगैरे आण न करता माणसाच्या जीवनाला प्राधान्य दिलं पाहिजे. आणि त्यामुळे ह्याच्यामध्ये पण आम्ही पुढे येऊन प्रबोधन करणार आहोत आणि माणसाच्या जीवनाला महत्त्व देण्याच्या संदर्भात कुठेतरी माणुसकी जागवणाऱ्या योजना आम्ही आणणार आहोत. मी नेहमी म्हणते की माझ्या योजना ह्या सोपस्कार नाही, त्या संस्कार आहेत, या पद्धतीने राबवल्या गेल्या पाहिजे. आणि इमारती बांधणं म्हणजे विकास नाही, मनुष्यबळ बांधणं म्हणजे विकास आहे, त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. अगदी खरं आहे. आता बालकल्याण खातं तुमच्याकडे आहे, मुलांसाठीच मी विचारतो की कुपोषणाची समस्या महाराष्ट्रात खूप मोठी आहे. आदिवासी भागात असेल, मेळघाटात असेल किंवा नंदुरबार सारख्या आदिवासी पाड्यावरती असेल, मराठवाड्यात देखील काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते. याच्यात काय पावलं उचलली जाणार आहेत, कारण त्या मुलांपर्यंत सकस आहार पोहोचला पाहिजे. कुपोषण हा विषय जेव्हा महिला बालकल्याण मंत्री मी झाले तर पहिलं मी मेळघाटला गेले. 2 दिवसाच्या आत मी दौरा काढला आणि मी मेळघाटला गेले आणि मी ते जवळून पाहिलं. कुपोषणाचा विषय मी जवळून हाताळला. आता मी नंतर अधिवेशनानंतर परत नंदुरबार वगैरे अशा ट्रायबल जिल्ह्यांमध्ये दौरा करणारच आहे. पण मी जेव्हा जवळून या गोष्टी हाताळल्या तेव्हा माझ्या लक्षात आलं की कुपोषणाचं मूळ हे 2 गोष्टींमध्ये. एक तर ज्या गर्भातून ते मूल जीवन घेतं, जन्म घेतं, त्या गर्भाच्या शक्तीवर पण त्या मुलाची शक्ती अवलंबून असते, त्याची ताकद अवलंबून असते, त्याचं जेनेटिक मेकअप अवलंबून असतो. आणि दुसरं, ज्या सोसायटीमध्ये ते मूल जन्म घेतं तिथे स्त्रीचं काय स्थान आहे ह्याच्यावर त्या मुलाच्या तब्येतीवर आणि त्याच्या ताकदीवर फार परिणाम होत असतो. ज्या समाजामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान आहे, ज्या ठिकाणी जरा स्त्रियांचं शोषण जास्त आहे, त्यांना क पदार्थासारखं समजलं जातं, त्या स्त्रीला प्रेग्नेंट असताना तिला नीट वागवलं जात नाही, तिला नीट तिच्या न्यूट्रिशनवर ध्यान दिलं जात नाही आणि अशा वेळी तिच्या गर्भातून जन्म घेणारं बालक हे साहजिक एक कुपोषित जन्मत असतं आणि एक कुपोषित पिढी आपण निर्माण करतोय आणि ही फार गंभीर गोष्ट आहे. आजच आम्ही फार मोठी मीटिंग घेतली, मुख्यमंत्र्यांनी फार वेळ दिला त्याच्यासाठी. त्यामुळे कुठेतरी एकेकाळी जसं ग्रॉइंटचा आजार यायला लागला तेव्हा आयोडाइज सॉल्ट आपण कंपल्सरी केलं, तसं आता ॲनेमिक महिला ॲनेमिकच मुलांना जन्म देणार. त्यामुळे आपण कुठेतरी महिलांच्या वर फोकस करणाऱ्या योजना ह्याच्यामध्ये आहेत त्या प्रभावी राबवल्या पाहिजे, आणखी प्रभावी बनवल्या पाहिजे आणि महिलांना पोषण आहार मिळाला पाहिजे, महिला ॲनेमिक नाही राहिला पाहिजे, त्यांचा गर्भ हा चांगला वाढला पाहिजे, योग्य वयात लग्न झाले पाहिजे आणि योग्य वयात मुलं झाले पाहिजे. याच्यावर प्रबोधनावरही आमचा जोर असणार आहे आणि ती जी मुलं जन्मली आहेत त्यांना कुपोषणापासून वाचवण्यासाठी अंगणवाडी हे फार प्रभावी माध्यम आहे आणि अंगणवाडीच्या माध्यमातून या मुलांकडे जास्तीत जास्त फोकस करणार. या मुलांच्या तोंडचा कुठलाही घास पळवणारी कुठलीही गोष्टला कधीही आम्ही क्षमा करणार नाही, ही कधीही जमणार नाही. त्यामुळे ह्या मुलांच्या तोंडामध्ये एक सकस आणि अतिशय पौष्टिक घास घालण्याचं काम हे या माध्यमातून आम्ही करणार. अगदी खरं आहे. अंगणवाडीचा मुद्दा तुम्ही काढला. अंगणवाडी सेविकांचा देखील मोठा प्रश्न राज्यामध्ये आहे. मध्ये त्या महिला आझाद मैदानापर्यंत येऊन आंदोलन करत होत्या. अंगणवाडी ताईंचा प्रश्न आहे, दिवाळी भेट असते, अमुक असते, त्यांचा मानधनाचा मुद्दा आहे, तो कसा मार्गी लागतोय, कारण त्यांचे प्रश्न खूप आहेत. मी आत्ता परवाच अंगणवाडीच्या आझाद मैदानच्या महिलांच्या त्या आंदोलनात सहभागी झाले आणि त्यांनी माझ्या शब्दावर विश्वास ठेवून ते आंदोलन मागे घेतलं. आमचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दरवेळी हा प्रश्न विरोधी पक्षात असताना नेहमी रेज केलेला आहे, महिलांच्या या मानधनामध्ये वाढ व्हावी आणि मागच्या सरकारमध्ये मानधनाची वाढ जाहीर झाली होती. हे आज मी तुमच्या माध्यमातून क्लिअर करू इच्छिते. ही वाढ जाहीर झाली पण त्यांच्याच वित्त विभागाने
तो जो प्रस्ताव होता तो प्रस्ताव फेटाळला होता, रद्द केला होता, कारण फायनान्शियल तरतूद नव्हती. त्यामुळे कुठेतरी वाढ जाहीर झाली आणि बिचाऱ्या त्या महिलांना वाटलं की आम्हाला मानधनामध्ये वाढ मिळाली, पण फायनान्सनी कुठलीही तरतूद केली नव्हती. मग सरकार गेलं, मग आचारसंहिता लागली, मग निवडणुका झाल्या आणि मग आता आम्ही आलो. मंत्री झाल्यानंतर पहिला विषय आम्ही वित्तमंत्र्यांशी हाच चर्चेमध्ये घेतला की हे जी वाढ झालेली आहे याच्याबद्दल या महिलांना आपण न्याय दिला पाहिजे आणि आम्ही त्याच्यामध्ये जवळपास त्या महिलांचं मानधन वाढवायचं असेल तर 176 कोटी रुपये हे आपल्याला जास्त दरवर्षी आपल्या बजेटमध्ये वाढवावे लागणार आहेत आणि कदाचित त्याची एक 5-10 कोटी इकडे तिकडे असतात, त्याचा आकारमान होऊ शकतं बजेटमध्ये. आणि वित्तमंत्र्यांशी आम्ही चर्चा केली आणि पॉझिटिव्ह रिप्लाय त्यांनी आम्हाला दिलेला आहे. त्यामुळे या महिलांच्या मानधनामध्ये वाढ ही नक्की आम्ही करणार आहोत आणि कारण त्या महिला हे खरं आमचं तिथे सकस आहार पुरवणारं, त्या गरोदर स्तनदा मातांना योग्य ते गायडन्स देणारं आणि त्या लहान मुलांना ज्यांना आई सुद्धा सांभाळू शकत नाही त्या मुलांना त्या प्रेमाने वाढवतात, त्या महिलांना हे ताकद देणं माझं कर्तव्य आहे, माझ्या शासनाचं कर्तव्य आहे. आम्ही नक्की ते करणार आहोत. अगदी खरं आहे की इतर सगळे मुद्दे तुम्ही आता ह्या खात्याविषयी सांगितलेले आहेत. एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर जलसंधारण खातं असेल किंवा आता या पुढच्या काळात 100 दिवस तर पूर्ण झाले, पण पुढच्या काळात काय नेमकी योजना असणार आहे पंकजा मुंडे यांची त्यांच्या खात्याविषयी ते आपण बोलणार आहोत. एकंदर स्वागत. आपल्यासोबत आता पंकजा मुंडे आहेत, ग्रामविकास मंत्री आणि महिला बालकल्याण मंत्री. जलसंधारण खात्याचा देखील कारभार त्या सांभाळतात. मंगला खिवसरांचा औरंगाबादहून त्यांच्यासाठी प्रश्न आहे, तो आपण सुरुवातीला घेऊया. सर्वांसाठी पाणी आणि टंचाई मुक्त महाराष्ट्र 2019 जलयुक्त शिवार अभियान डिसेंबर 2014चा निर्णय अतिशय चांगला निर्णय आहे, योग्य निर्णय आहे. त्याबद्दल सर्वप्रथम आपलं अभिनंदन करते. एक प्रश्न ह्या निमित्ताने मला विचारायचा असा वाटतो की पाणी टंचाईचा सर्वात जास्त प्रश्न, त्रास स्त्रियांना होतो, पण या सर्व अभियानात महिलांचा सहभाग कुठे दिसत नाहीये. तर तो सहभाग आपण कसा घेणार आहात आणि निर्णय प्रक्रियेमध्ये ह्या सगळ्या अभियानाच्या महिलांना आपण कसं सामावून घेणार आहात याबद्दल जर सविस्तर माहिती मिळाली तर फार बरं होईल. खिवसराजींचा प्रश्न योग्य आहे. त्या महिला चळवळीतलं काम करतात, त्यामुळे साहजिक त्यांनी महिलांवर कॉन्सन्ट्रेटेड प्रश्न विचारला. मी स्वतःच एक महिला आहे, त्यामुळे पहिले सहभाग इथूनच सुरू होतो की मी महिला आहे आणि मी पहिलं अभियान हातात घेतलंय ते जलयुक्त शिवार अभियान मी घेतलेलं आहे. महिलांना पाण्याचा त्रास होऊ नये आणि महिला फक्त हापस्यावर आणि विहिरीवर जाऊन पाणी भरत नाहीत. ग्रामीण भागातल्या महिला शेतावर नवऱ्यापेक्षा 1 तास जास्तच काम करतात आणि सगळी शेती आज माझ्या ग्रामीण महिलेच्या जीवावर चाललेली आहे आणि त्या शेतीला तिला पाणी मिळावं, तिच्या प्रत्येक थेंबातून तिला पीक घेता यावं, याच्यासाठीच ही योजना आहे आणि याच्यासाठीच ही योजना प्रभावी करायची आहे. यामध्ये आम्ही वॉटर बजेटिंग जे आहे, ग्रामसभा जे आहेत त्याच्यामध्ये म्हणजे आता जसं एखाद्या ग्रामपंचायतीची पाणीपट्टी असते ती जास्तीत जास्त महिलांनी वसूल करावी, म्हणजे त्या व्यवस्थित वसूल करतील आणि लोकही त्यांना प्रतिसाद देतील असंही याच्यामधून म्हटलंय. वॉटर बजेटिंग करण्यासाठी पण आम्ही त्याच्यामध्ये महिलांना समाविष्ट करून घेणार आहोत. याच्यामध्ये महिला आणि पुरुष हा विषय खरं तर तसा नाही, कारण हे शेवटी पाणी आपल्याला लोकांपर्यंत द्यायचं आहे आणि पाणी हा प्रत्येक जीवाचा इक्वल अधिकार आहे. पण मला माहिती आहे की जोपर्यंत महिला एखाद्या गोष्टीत सहभागी होत नाहीत तोपर्यंत त्याला एक नीटनेटकेपणा येत नाही. त्यामुळे माझ्यापासूनच सुरुवात मी करते आणि ह्याच्यामध्ये जे प्रबोधनाची कामं आहेत, ह्याच्यामध्ये जी जनजागृतीची कामं आहेत, त्याच्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त महिला लोकांना इन्व्हॉल्व करतोय, महिला संघटनांना इन्व्हॉल्व करतोय. खिवसराजींचं पण मी स्वागत करीन की त्यांनी काही 2 गावं दत्तक घेऊन पाण्याविषयी जागृती करायची असेल तर शासन पूर्णपणे त्यांना वेलकम करतं. एक इतर फ्लॅगशिप सगळ्या तुमच्या मुद्द्यांकडे जाण्यापूर्वी एक प्रश्न की जे जलसंधारणाची सगळी कामं आहेत, दुष्काळाचा प्रश्न आता खिवसराजींनी विचारला म्हणून मी विचारतो की जी विहिरींची कामं सध्या जोरदार सगळ्या महाराष्ट्रभर सुरू आहे, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, पंचायत समितीच्या माध्यमातून, अशी किती कामं अजून होणं बाकी आहे? त्याच्यासाठीचं काय योजना आहेत की जर पाणी नसेल, दुष्काळामध्ये पाण्याची बचत करायची, विहिरीचं आमच्याकडे नसेल तर विहिरी खोदण्यासाठीचं काय योजना नेमकी? याच्यामध्ये रोजगार हमी योजनेतनं विहिरी ह्या लोकांना दिल्या जायच्या. पूर्वी जवाहर विहिरी म्हणून एक योजना होती, ती पण राबवली जायची. धडक विहिरीची मोहीम विदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणात सुरू झाली, पण विहिरी देऊन विहिरीत पाणी देण्याचे शाश्वती आपण देऊ शकत नाही आणि त्याच्यासाठी हे जलयुक्त शिवार अभियान हे कन्व्हर्जन्स आहे.
हा अनेक खात्यांचा मिळून कन्व्हर्जन्स आहे. ह्याच्यामध्ये आम्ही शेततळी पण देणार आहोत, छोट्या जुन्या योजना पण रिज्युविनेट करणार आहोत, पाणी जिथे थोडासा गाळ काढल्याने पाणी जास्त साठणार आहे ते करणार आहोत, कुठे थोडीशी डागडुजी करण्याने पाणी साठणार आहे तेही करणार आहोत. आणि विहिरी जरी दिल्या तरी वॉटर टेबल वाढला नाही तर विहिरीचा उपयोग नाही. बऱ्याच वेळा आपण वरतून विमानातनं जाताना मी बघते की पश्चिम महाराष्ट्र आला की मला कळते की विहिरी भरलेल्या आहेत, म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा एक पट्टा, आणि मराठवाड्यात गेले की विहिरी काही ठिकाणी खोदल्या आहेत पण खालपर्यंत पाणी नाही आहे. त्यामुळे विहिरी दिल्याबरोबर पाणी पण दिलं पाहिजे. पाणी शाश्वत त्या विहिरींना, बोरवेलला मिळालं पाहिजे. त्याच्याबद्दल पाण्याविषयी जागृती झाली पाहिजे. आपण बोरवेल अशा करत जातो की आपण लावा काढू एके दिवशी जमिनीतनं बाहेर. ह्याला मॉनिटर केलं पाहिजे, याच्यावर बंधन घातलं पाहिजे. लोकांनी नैसर्गिक संपत्ती ही स्वतःची संपत्ती आहे तसं वापरलं तर आपण ही संपत्ती पुढच्या पिढीला देऊ शकू. नाहीतर मग माळींसारखे अनेक घटना घडतील, नाहीतर फ्लड्स येत राहतील, नाहीतर म्हणजे दुष्काळ पडत राहील, गारपीट होत राहील. हे पर्यावरण सांभाळणं, नैसर्गिक संकटांना सामना जावं लागेल आपल्याला. फार महत्वाचं. अगदी शेवटी थोडक्यात ताई की काय फ्लॅगशिप प्रोग्राम्स 100 दिवस पूर्ण केले, 100 दिवसाच्या पुढे काय निर्णायक योजना असणार आहेत ज्या सगळ्यांना फायदेशीर असतील? 100 दिवसामध्ये आम्ही पावलं उचलली आहेत. येणाऱ्या दिवसांमध्ये 265 दिवसांमध्ये आम्ही त्याच्यावर कारवाई करणार आहोत हे मला माहिती आहे. माझी ग्रामविकास मधली सगळ्यात महत्त्वाची योजना आहे की मला प्रत्येक गावात ग्रामपंचायत पाहिजे, आणि 4200 गावं अशी जिथे अजून ग्रामपंचायत नाही, ती मी करणार आहे येणाऱ्या वर्षभरामध्ये. माझी जलसंधारणामध्ये सगळ्यात पॉप्युलर योजना, CM साहेबांची पॉप्युलर योजना जलयुक्त शिवार अभियान चांगली चाललेली आहे. महिला बालकल्याणमध्ये महिलांसाठी सक्षमीकरणाचे मी तुम्हाला सांगितलं पोर्टल करणार आहोत. त्याच्यामध्ये मुलीला जन्म घेऊ द्यावा याच्यासाठी मी भाग्यश्री, माझी कन्या भाग्यश्री ही योजना राबवणार आहे. त्याचं कॅबिनेट नोट तयार होत आहे, लवकरच कॅबिनेटमध्ये येणार आहे. जिथे मुलींना जन्म देणाऱ्या आईवडिलांचा आम्ही सत्कार तर करणारच आहोत, पण बेटी बचाव बेटी पढाव, ती मुलगी जर जगली आणि एका मुलीवर जर शस्त्रक्रिया केली तर अमुक रक्कम आम्ही त्यांना देणार आहोत, ज्याच्या व्याजावर त्या मुलीचं शिक्षण होईल. 2 मुलींवर शस्त्रक्रिया केली तर अमुक रक्कम देणार आहोत. आणि अशा पेरेंट्सचं आम्ही कौतुक करणार आहोत, स्वागत करणार आहोत. ती योजना माझी डिझायनिंगमध्ये आहे, लवकरच ती कॅबिनेटमध्ये आउट होईल, तेव्हाही मी प्रेस घेऊन त्याचे जाहीर प्रकटीकरण करणारच आहे. याच्यामध्ये कुपोषण दूर करण्यासाठी महिला बालकल्याणमध्ये परसबाग ही योजना आम्ही फार चांगली योजना राबवणार आहोत. प्रत्येक अंगणवाडीच्या समोरच्या अंगणामध्ये तुम्ही भाजीपाला लावा आणि गरम त्या ताज्या खिचडीमध्ये त्या फ्रेश भाजीपाला घालून त्या मुलांचा आहार आणखी पौष्टिक करा, याच्याकडे आमचं जास्त लक्ष असणार आहे. जास्तीत जास्त न्यूट्रिशनिस्टची मी डिस्कशन करून जास्तीत जास्त पोषक आहार या लोकांपर्यंत देण्यासाठी ही योजना आहे. आणि रोजगार हमी योजना या माझ्या खात्यातनं मी जास्तीत जास्त शेतांमधली रस्ते या वर्षामध्ये करणार आहे. पांदण रस्ते याला म्हणतो आम्ही. शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी जो अप्रोच आहे तो खरंच त्या बिचाऱ्यांचे हाल होतात हे मी वर्षानुवर्ष बघत आहे. आणि त्याच्यातून विहिरी तर होणार आहेत, बांध बांधले जाणार आहेत, रोजगार हमीतनं अनेक कामं होणार आहेत. पण या रोजगार हमीतनं काही शेतीतली कामं व्हावी ही मागणी आम्ही वरचेवर करतोय, ती केंद्र शासनाला प्रस्तावित आहे. अशी अनेक गोष्टी. पण केंद्र सरकारने जसं खासदारांना गाव दत्तक घ्यायला लावलं तसं राज्य सरकारचा काय विचार आहे की मी त्याच्याकडेच येते की माझी सगळ्यात चांगली संसद आदर्श ग्राम जसं नरेंद्र मोदींनी आम्हाला दिलेला आहे तसंच विधायक आदर्श ग्राम हे महाराष्ट्र शासनाकडनं ग्रामविकास खात्यांकडनं आम्ही राबवणार आहोत. त्याचा सुद्धा आमचा GR लवकरच बाहेर येणार आहे, तो पण डिझाईन होत आहे. आणि त्यामुळे फ्लॅगशिप प्रत्येक ह्याची एक योजना असेल आणि ती पॉप्युलर करून खालच्या टोकाच्या अगदी वंचितापर्यंत पोहोचवण्यासाठी पूर्ण यंत्रणा राबवण्यासाठी आम्ही सक्षमपणे तयार आहोत. खूप धन्यवाद ताई, तुम्ही इथे आलात आणि आपल्या खात्याविषयी सगळी माहिती सांगितली आणि शुभेच्छा तुम्हाला पुढच्या सगळ्या सरकारच्या कामगिरीसाठी. आज इथेच थांबूया, उद्या पुन्हा भेटू नव्या मंत्र्यासह, नव्या विभागासह. फक्त